आपण गुरुपौर्णिमेच्या साधारण पुढं मागं आपण हा कार्यक्रम करतोय. परवाच गुरुपौर्णिमा झालेली आहे. त्यामुळं आद्य गुरु आपण त्याला म्हणू, महर्षी व्यास, ज्यांच्या नावानं ज्यांच्या जन्मामुळे ती गुरुपौर्णिमा सुरू झाली, त्या व्यासांना आपण सर्वप्रथम वंदन करू. त्यांना वाढदिवसाची सुद्धा शुभेच्छा देऊ, असं आपण म्हणायला हरकत नाही. महर्षी व्यासांना सुद्धा, ते जिवंत आहेत, आपल्या बरोबर आहेत. आणि आजही भारतातलं कोणत्याही स्टेज हे व्यासपीठ म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे निदान आम्ही तरी कधी व्यासपीठावर शूज सुद्धा घालत नाही. महर्षी व्यास हा पहिला व्यक्ती असा की ज्यांनी लोकांना दाखवूनही दिलं जगाला की जातीवर आधारित आणि ज्ञान यांचा काही संबंध नाहीये. तथाकथित मुद्दाहून हा शब्द वापरतो की नीच कुळात, आई थोडी वेगळ्या कास्टची, जातीची, पण तो माणूस महर्षीपर्यंत पोहोचला, महर्षी पदापर्यंत. आज आपण भगवान बुद्धांचं सुद्धा स्मरण करायला हरकत नाहीये. एका राजघराण्यात राजा म्हणून जन्मल्यानंतर जेव्हा आयुष्य बघितलं, रस्त्यावर आल्यानंतर त्यांना राजाच्या गुरुनी, त्याच्या वडिलांच्या गुरुंनी सांगितलं होतं की यांना बाहेर आणू नको राजवाड्याच्या कधी, पत्रिका बघून. ते बाहेर पडले. आणि जेव्हा रस्त्यावरचं दुःख दिसलं, गरिबी दिसली, बेकारी दिसली, आजारी पण दिसलं, निधन दिसलं, त्यांना त्यांच्या आयुष्याचा अर्थ कळला. सिद्धार्थाचा बौद्ध झाला. बौद्धांचा आणखी एक विशेष आहे, म्हणजे बौद्धांचा जन्म, बौद्धांचं 21व्या वर्षी त्यांना मिळालेलं ज्ञान आणि त्यांचं निधन 89व्या वर्षी, 89, हे सगळं एकाच दिवशी झाले. त्याला आपण बौद्ध पौर्णिमा असं म्हणतो. जगात असं उदाहरण शक्यतो सापडत नाही की एका दिवशी सगळ्या घटना घडल्या. ज्ञान मिळणं सुद्धा आपण आठवण काढली पाहिजे आज शंकराचार्यांची सुद्धा, ज्यांनी खऱ्या अर्थानं धर्म, तत्कालीन धर्म म्हणजे आपण हिंदू हा एकच धर्म होता, त्यात तसा धर्म अर्थ घ्यायचा नाही, पण ज्यांनी विकसित केला, ज्यांनी व्याख्या दिली. कारण असं झालं होतं की त्या तत्कालीन त्या काळामध्ये बौद्ध धर्म आणि जैन धर्म प्रचंड उंचीवर होता. त्यांच्या लोक संन्यासाकडे वळत होती. आणि जर सगळ्यांनीच संन्यास घेतला तर संसार कोणी करायचा, असा एक प्रश्न अविवाहित शंकराचार्यांना पडला. आणि त्यांनी धर्मजागरणासाठी काम सुरू केलं. आता सुद्धा भारताच्या चारही कोपऱ्यामध्ये जे 4 धाम दिसतात ते शंकराचार्यांनी उभे केलेले. 12ही ज्योतिर्लिंग त्यांनीच वसवलेत, असं सुद्धा एक आख्यायिका आहे. आता साधारण त्याला काही पुरावा कधीच मिळत नाही आपल्याला. त्यावेळेस जेव्हा साधा प्रवास सुद्धा अवघड होता, तेव्हा भारताच्या 4 कोपऱ्यात 4 शक्तिपीठ तयार करणं, ते सुद्धा वयाच्या 32व्या वर्षी त्यांचंही निधन झालेलं आहे, असं उभं करणं. एकच उद्देश होता की दक्षिणेतला माणूस उत्तरेत जावा, उत्तरेतला माणूस पश्चिमेत जावा, पश्चिमेतला आणखी कुठेतरी जावा. माणूस गेला की त्याची संस्कृती जाते, त्याचं खानपान जाते, त्याची भाषा जाते, त्यांचे संपर्क वाढतात आणि भारत हा एक जीव म्हणून कार्यरत राहील. शंकराचार्य अजून एक उदाहरण तुम्हाला माहिती असेल का? शंकराचार्यांनी मंडन मिश्रित, शंकराचार्य असा अर्थ की शंकराचा पुत्र म्हणून आईंनी, वडिलांनी शंकर नाव ठेवलं होतं. आणि मग शंकर आचार्य, ते आचार्य पदावर गेले म्हणून शंकराचार्य असं ते झालेलं आहे. शंकराचार्य स्वतःच्या ज्ञानाचा विकास करत असताना, ज्ञान वाटत असताना, आपण म्हणून धर्म लोकांना सांगत असताना, त्यांची मंडन मिश्रा म्हणून एका व्यक्तीबरोबर वाद संवाद झालाय. तो आतापर्यंतचा भारताच्या नाही जगाच्या इतिहासातला सर्वात मोठा डिबेट आहे. 33 दिवस ते डिबेट चाललेलं आहे धर्मावर. आणि मंडन मिश्रा हारलेले आहेत. पण त्या चर्चा आणि ते वाद चालू होत असताना शंकराचार्यांनी पंच म्हणून कोणाला नेमायचं असं ठरवलं की ठरवणार कोण जिंकला आणि कोण हारलं. तर मंडन मिश्रांच्याच पत्नी, उभय भारती नाव त्यांचं, त्यांना पंच म्हणून बसवलं. बरं, 33 दिवसाचा वाद, याच्यावर अख्खा ग्रंथ लिहिला गेलाय बरं का. तत्कालीन जेव्हा जेव्हा लोकांना कळलं की अरे हे वाद, असे चर्चा चालू आहे, वाद म्हणण्यापेक्षा डिबेट चालू, असं आपण म्हणून संवाद चालू आहे, काहीतरी शिकायला मिळणार, त्यावेळेस भारतातनं हजारो लोक त्या दिवसात तिथं जमली आहेत की आम्हाला काहीतरी चांगलं ऐकायला मिळेल. वाद संपल्यानंतर मंडन मिश्रा हारलेत, त्यांनी मान्य केले त्यांच्या पत्नीने की निकाल दिला त्यांचा. पण त्यांच्या पत्नी उभय भारतीने आणखी एक वाक्य सांगितलं की मी त्यांची अर्धांगिनी आहे, त्यामुळे ते पूर्ण नाही हारले, माझं अंग अजून बाकी आहे, मला आता तुमच्याशी वाद करायचा आहे. तो वाद सुद्धा, संवाद सुद्धा 17 दिवस चाललाय. शेवटच्या दिवशी मात्र शंकराचार्य ब्रह्मचारी आहेत, अविवाहित आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि मंडन मिश्रा जे आहेत ते विवाहित आहेत. त्यांच्या पत्नीनं कामशास्त्रावर
एक प्रश्न विचारला. शंकराचार्य अविवाहित आहेत, त्यांना माहीत नव्हतं, त्या फिलिंग्स त्यांना माहीत नव्हत्या, ते विचार त्यांना माहीत नव्हते. त्यांनी 1 महिन्याची मुदत मागितली. अशी अख्ख्या 1 महिन्यात ते तिकडच्या राजाच्या शरीरात गेले. त्यांनी ते सगळं अनुभवलं, परत आले आणि त्या उभय भारतीशी परत एकदा वाद संवाद केला. भारतीने सुद्धा मान्य केलं की स्वतःचा पराभव झालाय. त्यानंतर शंकराचार्य त्यांच्या उर्वरित आयुष्यात पूर्ण भारतभर फिरून हे जे आता मी सांगितलं पीठ धर्मविद वगैरे तयार केली, संस्कृतला एक आयाम दिला. वेद त्यांनी रचलेत असं म्हटलं जातं, अनेक वेळा ते व्यासांनी रचले असंही म्हटलं जातं. पण सगळ्याच विभूती आहेत. आणि बेसिकली नंतर तर शंकराचार्य, व्यास, इंद्र ही पद आहे, ती एक व्यक्ती नव्हती, ती परंपरा चालू राहिली. आता सुद्धा आपण शंकराचार्यच म्हणतो. ते 34वे आहेत, कुठं 35वे आहेत, कुठं 68वे शंकराचार्य आहेत आपल्याकडे आज सुद्धा. गुरुचं ज्ञान किती महत्वाचं आहे, अनुभव किती महत्वाचा आहे, शिकवण किती महत्वाची आहे, साधारण या गोष्टी मला कळतं की आपल्याकडे किती जुनी परंपरा आहे. आणि मला असं वाटतं मानवशास्त्र असेल, ह्युमन सायकोलॉजी, ह्युमन टेंडन्सी, ह्युमन बिहेवियर, याचा अभ्यास जेवढा भारतात झाला ना तेवढा जगातल्या कुठल्याही देशात झालेला अजून तरी दिसत नाही. गुरु हे पहिल्यांदा आपणच उभे केलेत. जेव्हा युरोपियन लोक झाडावर राहत होती तेव्हा आपण वेद रचून सुद्धा झालेले, जेव्हा त्यांना भाषा सुद्धा येत नव्हती तेव्हा. गुरुचा अर्थ काय घ्यायचा तो आपला प्रश्न आहे. आपण कोणी एनर्जी म्हणून घेईल, कोणी तो दैवत म्हणून घेईल, कोणी एक डेस्टिनी म्हणून घेईल, पण कोणीतरी शिकवायला लागत असतो, कोणीतरी तिथं पाहिजे असतो. निवाय कोणीतरी तिथं आहे ही भावना खूप महत्वाची असते. तू कोणत्या स्वरूपात मला माहित नाही. आय डोंट नो हु यू आर बट आय नो यू आर. आय डोंट नो हाऊ विल हेल्प यू, हाऊ यू विल हेल्प यू, बट आय नो यू विल हेल्प मी. मला माहित नाही तू मला कशी मदत करशील, पण तू मला मदत करशील हे मला माहिती आहे. मला माहित नाही तू माझ्या कसा उपयोगी येऊ शकशील, पण तू उपयोगी येशील मला माहिती आहे. मला हेही माहित नाहीये तू कसा दिसतो, तू कुठं राहतो, पण मला हे माहिती आहे की जेव्हा मला गरज पडेल तू माझ्या बरोबर येशील. अनेक ठिकाणी त्याला एनर्जी हेच नाव दिलेलं आहे. गुरु एनर्जेटिकच असावा. कारण एक साधं ह्युमन टेंडन्सी आहे की हायर द एनर्जी, नेहमी हायर एनर्जी लोअर एनर्जीला प्रभावित करते आणि नेहमी लोअर एनर्जी ही हायर एनर्जीकडे अट्रॅक्ट होते. मग आपल्याला सगळ्यात पहिलं काय पाहिजे गुरुचं ज्ञान, तर आपल्याकडे एनर्जी पाहिजे, आपल्याकडे उत्साह पाहिजे. आणि तो कसा मिळू शकतो, तर चांगल्या लोकांकडनंच मिळू शकतो. भगवान बुद्धांचं जेव्हा निधन होत होतं त्यांचे शिष्य त्यांना म्हटले की भगवान आता तुम्ही चाललाय, आता आम्ही कोणाकडे बघायचं, काय करायचं. हे आम्ही आमच्या पद्धतीने घेतलं. खरं त्याचा अर्थ अनेक ठिकाणी वेगळ्या पद्धतीने दिला जातो. भगवान बुद्धांनी 3 मंत्र दिलेत अनुयायांना. बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामी. बुद्ध म्हणतात मेसेंजर महत्वाचा नाहीये, ते कोणाकडनं आलं महत्वाचं नाहीये, मेसेज महत्वाचा आहे. मी इथं असेल नसेल पण माझा मेसेज, माझा संदेश तुम्ही आठवण ठेवा. कोण देते त्याच्यापेक्षा काय देते हे महत्वाचं आहे. बुद्धांनी सांगितलं संघम शरणम गच्छामी. नंतर खूप वर्षांनी सुभाषचंद्र बोसांनी सांगितलं होतं की पीपल विल नो बाय द कंपनी ही विल कीप. तुम्ही कुठल्या लोकांबरोबर सराउंड आहात, तुमचे मित्र कोण आहेत. गेट युअर मॅग्नेट राईट मध्ये आमचे कदाचित होईल पुढचं सेशन की आपण कोणाकडे आकर्षित व्हावं आणि आपल्याला कोणी आकर्षित करावं. ह्या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजे. परत तेच आहे, लोअर एनर्जी हायर एनर्जी. जर तुमची एनर्जी लोअर असेल तुम्ही त्याच्याकडे ओढले जाल, तुमची एनर्जी हायर असेल तो तुमच्याकडे ओढला जाईल. लाईक माइंडेड पीपल आणि राईट माइंडेड पीपल. तो माणूस कसा मला कळलं पाहिजे. तो जर म्हटलं चल का गपचूप घरी जाऊ पिक्चर बघायला, घरी नाही कळत, चुकीच आहे. घरी फोन करून जाता येतं. तर बुद्धांनी असं सांगितलंय राईट माइंडेड पीपल, लाईक माइंडेड पीपल, संघम शरणम गच्छामी. ते म्हणतात धम्मम शरणम गच्छामी. धर्म त्यांचं असं म्हणणं आहे की चांगलं. मी नेहमी उदाहरण देतो महाभारतातलं की श्रीकृष्णांनी जेव्हा विचारलं कर्णाला की कर्ण काय करतोय, दुर्योधन काय करतो, दोघांची इंडिव्हिज्युअल त्यांच्या मीटिंग आहेत. दोघांचं एक वाक्य कंपल कायम आहे बरं का, की काय चांगलं आम्हाला माहिती आहे देवा, धम्मम जानामी, पण मला ते सोडताच येत नाही. मला माहिती आहे हे वाईट चाललंय पण मला ते काढता येत नाहीये. आणि चांगलं काय हे सुद्धा मला माहिती आहे पण मला ते स्वीकारता येत नाहीये.
ती ताकद तुमची ठेवा असं भगवान बुद्ध त्यांच्या अनुयायांना सांगत आहे. आणि नक्कीच बुद्धाच्या शब्दांमध्ये काहीतरी ताकद आहे, त्या माणसामध्ये काहीतरी एनर्जी असेल ना. कारण आजही जगामध्ये 3-4 नंबरचा धर्म बुद्ध धर्म आहे. आज अनेक राष्ट्र बुद्ध धर्म आहे, पूर्णपणे बुद्धांना माने. चीन सारखा राष्ट्र आहे. आणि प्रेमाचा संदेश बुद्ध आणि बायबल येशू हे जेव्हा आपण वाचतो तेव्हा माणूस फक्त प्रेम आणि प्रेमच शिकतो. दुर्दैव असे की अहिंसेचा पुजारी हिंसेने मारला गेला. प्रेम शिकवणारा माणूस जगाला फासावर असा लटकून मारला गेला येशूंना. तो नीती अशी पुढे काहीतरी काम करते. पण भगवान बुद्धांचं म्हणणं आहे की संगम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, गेट युअर मॅग्नेट राईट. आपण जे करतोय ते बरोबर करतोय का, विचारा 100 वेळा प्रश्न. याचा मला काही फायदा होणार आहे का, याचं जगाला काही नुकसान तर होणार नाहीये ना. मी जी वेळ देतोय, मी जी वेळ घालवतोय, इनपुट देतोय, त्याचा आउटपुट मला मिळणार आहे का. तिसरं ते वाक्य म्हणतात बुद्धम शरणम गच्छामी. मी थोडासा सिक्वेन्स बदललाय माझ्या बुद्धीप्रमाणे. काही नाही जमलं ना, सरेंडर व्हा परमेश्वरा पुढे. नका, युअर इंटेलिजन्स शुड नॉट डिस्टर्ब हिज इंटेलिजन्स. त्यांनी तुमच्यासाठी काहीतरी ठरवलंय. मध्यंतरी शाहरुख खानचा तो पिक्चर होता, मला नाव आठवत नाही, पण त्यातला तो सारखा त्याचा सहकलाकार म्हणतो की तेरी स्टोरी रब लेकर आहे. तू रब ने बनानी जोडी बोलते का, तो नाव नाही आठवते मला, की तेरी स्टोरी रब लेकर आहे, तू उसको डिस्टर्ब मत कर. त्यांनी तुला इथं आणून ठेवलं, त्याला तुझी काळजी आहे, तू इथलंच चाल. तू सारखा तू इथंच मला का आणलं, ह्यालाच का आणलं, त्यालाच का आणलं, त्याला डिस्टर्ब करू नको. साधं उदाहरण देतो. तुम्ही आणि मी जर गाडीवर डबल शीट चाललोय, मी तुमच्या मागे बसलोय, सारखं हळू कर, आता फास्ट चाल, आता हळू चाल. तुम्ही काय म्हणणार, एक काम कर, तू पुढे बसून चालव. तर परमेश्वराच्या इंटेलिजन्सला डिस्टर्ब करू नका, हे भगवान बुद्धांचं म्हणणं आहे, माझं नाही. संघम शरणम गच्छामी. मी मागच्या वेळेस कुठल्या तरी एका कार्यक्रमात द्रौपदीचं उदाहरण दिलं होतं की द्रौपदीचं वस्त्रहरण होत असताना त्या राज दरबारामध्ये ती बसते आणि दोन्ही हातांनी साडी ओढून ठेवते. ती दुर्योधन दुःशासन साडी ओढतात, ती पकडून ठेवलेली आहे. एका लिमिट नंतर त्याच्या लक्षात येतं की नाही यार, मी एकटी याच्यातनं वाचू शकणार नाही. ती एका हाताने साडी पकडते, एका हाताने परमेश्वराचा धावा घेते, परमेश्वरा मला वाचव. श्रीकृष्ण तिथं कोणत्या ना कोणत्या रूपात होते, नंतरचा इतिहास आपल्याला माहिती आहे. शेवटच्या क्षणी त्यांच्या असं लक्षात येतं द्रौपदीचे की आता मी नाही वाचणार, माझी इज्जत आज जाणारच आहे या दरबारामध्ये. ती दोन्ही हात सोडते आणि श्रीकृष्णाचा टावा पडते. साधारण जर तुम्ही नॉर्थच्या भाग बघितले तर परमेश्वराची विनंती असं हात जोडून करत नाही, ते असेच करतात की मी तुला शरण आलोय, सरेंडर. तुम्ही भागवत आणि रामाच्या कथा वाचल्या असतील तर असंच केलं जातं. द्रौपदी दोन्ही हात सोडते, परमेश्वराला आवाहन करते आणि परमेश्वर प्रकट होतात. नथिंग ऑफ मी, एव्हरीथिंग ऑफ यू. नथिंग ऑफ मी, हे तूच सगळं घडवतोय माझ्या आयुष्यात. जे जे करते परमेश्वर तू घडवतोय. अब 100 आई से जीवन का भार तेरे, संसार तेरे चरणों में. महाभारतातला असाच उल्लेख आहे श्रीकृष्णाचा आणि अर्जुनाचा संवाद, ज्याला आपण भगवद्गीता म्हणतो. खरं तर श्रीकृष्ण अर्जुनाने युद्ध करावं म्हणून भगवद्गीता सांगितली गेली, असं आपल्याकडे साधारण स्टार्टिंग आहे. की ते तिथे येतात मैदानात, समोर सगळे नातेवाईक बघतात, अर्जुन डिस्टर्ब होतो, त्याचं इंटेलिजन्स परमेश्वराच्या इंटेलिजन्सला क्रॅक करतं. हे काय केलं परमेश्वरा सगळं. आणि कृष्ण नंतर त्यांना 18 अध्याय सांगतात. आम्ही जेव्हा हे विषय घेतो तर आम्हाला असं वाटतं की नंतरचं एडिशन आणि तर दिसतंय, कधी ना कधी आपण रामायण महाभारत नक्की बोलू, माझं ते इच्छा आहे, स्वप्न आहे. युद्ध काळामध्ये युद्ध घडत असताना एवढी मोठी शिकवण शक्य नाही, ती नंतरच ऍड केलेली आहे त्याच्यामध्ये व्यासांनी. ती आपल्यासाठी ऍड केली की कुठेतरी कधीतरी 8, 10, 15,000, 16,000 वर्षानंतर कधीतरी एका छोट्या हॉलमध्ये 50 लोक असताना माझा विषय निघेल. श्रीकृष्ण अर्जुनाला, अर्जुन जेव्हा सांगतो मी हे नाही करणार, मी ते नाही करणार, मी ते नाही, श्रीकृष्ण त्याला सांगतात हु आर यू. अरे माझ्या परवानगीशिवाय तू बोटही हलवू शकणार नाही, तू स्वतःवर का घेतोय की मी करतो, तू फक्त तुझं काम कर. तरीही अर्जुन कन्फ्यूज झालेले नाहीयेत, अर्जुन कन्फ्यूज झालेले नाहीयेत. शेवटपर्यंत वाद चालू आहे. आणि त्यावेळेस महाभारतामध्ये श्रीकृष्णाच्या विराट रूपाचा उल्लेख आहे.
विराट म्हणजे टीव्हीवर बघितलेलं विराट नाही बरं, हे असं धड दाखवट 15-16 तोंड वगैरे वगैरे नसतं, असं माणसं घाबरूनच निघून गेली असती. पण कदाचित व्यासांना असं म्हणायचं की ही जी 10 तोंड आहेत ना भगवानाचे विराट रूप आहे, जसं मी तुम्हाला मागाशी सांगितलं की एक लेवल करा की आकाशापर्यंत तुमचा चेहरा गेलेला आहे. श्रीकृष्णामध्ये अर्जुनाला एक फिलॉसॉफर दिसलाय, एक चेहरा झाला. श्रीकृष्णामध्ये अर्जुनाला एक सायकोलॉजिस्ट दिसलाय, दुसरा चेहरा झाला. श्रीकृष्णाला सॉरी माफ करा, अर्जुनाला श्रीकृष्णामध्ये तत्वज्ञ दिसलाय, तिसरा चेहरा झाला. अर्जुनाला श्रीकृष्णामध्ये मित्र दिसलाय, चौथा चेहरा झाला. अर्जुनाला श्रीकृष्णामध्ये एक युद्ध तंत्रवाला माणूस दिसलाय, 5वा चेहरा झाला. विराट रूप ह्याच्यापेक्षा वेगळं काही नसतं. श्रीकृष्णाला अर्जुनाने गुरु सुद्धा मानले आणि सखा सुद्धा मानले, बहीण सुद्धा मानले, त्यांनी भाऊ सुद्धा मानले. आणि विराट रूप ह्याच्यापेक्षा वेगळं काही असेल असं मला वाटत नाही. तर कदाचित त्याला तेच सांगायचं होतं की आम्हाला सगळी रूप तुझी दिसतात, तू फक्त माझा सारथी नाहीयेस, तू माझा मित्र आहेस, तू माझा सल्लागार आहेस, तू माझा हितचिंतक आहेस, तू माझा तत्वचिंतक आहेस, तू मला सांगतोय चांगलं काय. आणि त्यानंतर त्या सरेंडर अवस्थेमध्ये त्यानंतरच्या सगळ्या युद्ध काळामध्ये 18 दिवस जे काही युद्ध चाललं, अर्जुनानं श्रीकृष्णाला एकदाही डिस्टर्ब केलेलं नाही. सरेंडर, आता तू सांगितलं हेच योग्य हेच योग्य, मी आता पुढे जाणार, माझ्यासाठी विषय संपला. परत त्याचं इंटेलिजन्स हायर झालेलं नाहीये, त्याच्या इंटेलिजन्सनी सुप्रीम इंटेलिजन्स जे वर्ण येतं त्याला डिस्टर्ब केलेलं नाहीये. फ्लो विथ फ्लो, तो फ्लो होत राहिलाय. मी सांगायचा उद्देश आहे की गुरु लागतात का, तर गुरु नक्की लागतात. मग गुरु कोण असू शकतो, शाळेतला शिक्षक का, निश्चितच. आपल्याकडे पद्धत आहे, आम्ही सगळं मिळवलंय, मी स्वतःच्या पायावर हिमतीवर उभं केलंय. किती स्वतःला फसवतो आपण. हजारो लोक आणि कोट्यावधी क्षण जेव्हा तुमच्या आयुष्यात येतात तेव्हा तुम्ही घडता. हु आर यू. तुमच्या शाळेतल्या शिक्षकांनी तुमचं ज्ञान दिलं, तुम्हाला एबीसीडी शिकवली आहे, तुमच्या आईनी पाठीवर श्री गणेशा लिहायला सांगितले, तुम्ही जिथं चुकत असाल तिथं कोणीतरी तुम्हाला रस्त्यावर आणून ठेवले, बरोबर ह्या पाथनी जा. तुम्ही चुकत असाल तेव्हा तुम्ही कोणातरी विचारले नाही मी काय करायला पाहिजे. तुमची मुलं, तुमचा संसार, तुमचे मित्र, तुमचे हितचिंतक, ह्या सगळ्या नंतर आपण घडतो ना. मग मी हे कमवलंय, माझं आहे, आम्ही स्वतःच्या पायावर इम्पॉसिबल राहू शकत नाही. तुम्ही स्वतःच्या पायावर उभे जोपर्यंत जगातल्या हजारो फोर्सेस तुम्हाला कळत किंवा नकळत मदत करत नाही. एका व्यक्तीला घडवण्यासाठी हजारो मुवमेंट्स काम करत असतात. एक साधं उदाहरण आम्ही नेहमी चहाचं देतो की 1 कप चहा आपण सहज ठेवतो आणि आणतो, पण एकदा जर काउंटडाऊन हिशोब जेव्हा करण्यात आला तेव्हा 1 कप चहा बनवायला साखर बनण्यासाठी ऊस लावणारा शेतकरी, तयार झाला टेम्पोत भरणारा लेबर, तो तिथून साखर कारखान्यात घेऊन जाणारा टेम्पो, ट्रक जो कोणी असेल तो, त्या ट्रक मधनं साखर झाली की पोतं बांधणारे आतले साखर कारखान्यातले कर्मचारी, तिथून होलसेलरकडं, तिथून रिटेलरकडं, तिथून घराच्या खालच्या किराणा मालाकडं, तिथं आपल्याकडे साखर येते. एखाद्या ग्रामीण भागात म्हशीचं दूध काढलं जातं, आम्ही ते बघितलं, सांगलीला रस्त्यावरच ठेवून जातात रात्री गाड्या थांबत, चितळ्याच्या गाड्या येतात आणि ते माल भरत जातात. मग म्हैसीला चारा घालणारा, तो चारा पिकवणारा, तो गवळी, ते चितळेचे कर्मचारी, तिथून तो सब डिस्ट्रीब्युटर, डीलर आपल्या घरी दूध येतात. तसंच चहा पावडर असा कुठं कोण बनवतं आपल्याला माहित नाही. ते एक कप चहासाठी सुद्धा शेकडो युनिव्हर्सल फोर्सेस तुमचं काम करत असतात. आपण म्हणतो चहा मी बनवला. जर आपण इतिहासाचा अभ्यास केला थोडा मागे जाऊन, तर मीपणा हा शब्द नंतर आलाय बरं का, आधी कुठे नव्हता. आधी घाबरलेला पण शब्द कुठे नाहीये. 2, 3, 4, 5 वर्षाचा मुलगा बघा, नाही घाबरत. हे आपण स्वीकारलं. फिलिंग्स, अहंकार आपण घेतलाय. स्पर्धा आपण घेतली. 3-4 वर्षाचा मुलगा कोणासाठी स्पर्धा करतो, कोणासाठी घाबरतो, कोणाला घाबरतो, हे आपण इथनं शिकलोय. ते व्याजी असं म्हणतात की इथं शिकलाय, व्हॉट यू हॅव लर्न यू कॅन ड्रॉप. व्हॉट यू हॅव लर्न यू कॅन ड्रॉप. कारण तुम्ही इथनं घेतलं, तुम्हाला माहिती घ्यायचं का नाही, हे मला थांबवतंय, हे आपण सोडलं पाहिजे. आपण लहानपणी आई वडिलांचा हात पकडून चालत असतो. फुल ट्रॅफिक मध्ये लक्ष्मीवरची आपण चाललो किंवा गणपतीची गर्दी आहे, आपल्या एका हातात आईस्क्रीम आणि आपण किती सहज चालतो. वडील आपल्या खांद्याला पकडतात, गर्दी आली की गाडी ओढतात, पुढे घेतात, हात असा ओढतात तसा ओढतात, आपण रस्ता क्रॉस करतो. आपलं लक्ष पण नाहीये की
की कोणतेही टेम्पो येतोय का गर्दी येते, किती लहान उतरणं आपण लहानपणी आपणही अनुभवलंय ना. तसा आपला हात त्याच्या हातात दिल्यानंतर तो करेल आपली काळजी. व्यासांनी गुरुवर जेवढं लिहिलं गेलंय व्यासांकडनं, महर्षी व्यासांकडनं जेवढं यशवंतनी लिहिलंय तेवढं खरंच आपल्याकडे बाकीच्यांनी खूप लिहिलं गेलं नाहीये. सरेंडर विषयी त्यांची जी ओपिनियन्स आहेत, त्यांची जी मतं आहेत, आपल्याकडे नाही आलेली. हायर फॉर हायर. अनेक कंपन्यांमध्ये खरं आज नेहमी आमची सेशन फक्त कॉर्पोरेट असतात, करायचं नाही असं ठरवलं असतं तरी सुद्धा कन्सल्टंट नेमलेले असतात. आपण बघतो सगळीकडे कन्सल्टंट असतात, मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये कन्सल्टंट असतात. ते त्याच्यासाठी असतात की मी तुला नेमलाय की तू माझी चूक काढावी. लहान उद्योजक काय करतात माहिती, नेमलं तर त्यांनी काय सांगावं हेच आपण एव्हरी होतो. मला जे पाहिजे तू मला सांग, नाही तर मग तुला काय कळत नाही. लाखो रुपयाची पगार देतात. माझा व्यवसाय आता 100 कोटीचा आहे, तो 500 कोटी नेल्यापर्यंत मला हा व्यक्ती मदत करू शकेल. ती व्यक्तीने माझा टर्नओव्हर 500 कोटीवर नेल्यानंतर मी त्याला सांगतो की धन्यवाद, कारण आधीच ठरलेलं असतं. कारण 500 वरनं मला 2000 कोटीवर जायचं, तेवढी तुझी कॅपॅसिटी नाहीये. आता मी ह्याला हायर कर, तो 2000 कोटीपर्यंत घेऊन जाईल. तू दुसरी कंपनी बघ, त्यांना 500 कोटीपर्यंत आण, किंवा तू स्वतः एवढा डेव्हलप हो मधल्या काळात की तू माझी कंपनी परत 2000 कोटीपर्यंत सुद्धा घेऊन जाऊ शकेल. कन्सल्टंट नेमतो ना आपण, कन्सल्टंटच नेमत नाही आयुष्यात. आपण काय करायचं आपल्याला माहितच नाही. कोणी सांगितलं की हा 150 कोण आला. मी सहज म्हणून तुम्हाला सांगतो, आपण साधारण प्रत्येक सकाळी 7 वाजता उठतो. ऍव्हरेज 7 वाजता उठतो. कामावर किती वाजता लागतो? 10. बरोबर, साधारण 10 वाजता आपण घराच्या बाहेर पडतो. 3 तास. आता जर आपण असं उलट गेलं परत 3 तासात आपण काय काय केलं? वॉशरूम, अंघोळ, नाश्ता, या सगळ्या गोष्टीने म्हणून 1 तास ते 1 तासापेक्षा जास्त वेळ लागत नाही, नाही आणि नाही. उदाहरण देतो ना, ज्या दिवशी तुम्हाला सकाळी 8ची ट्रेन पकडायची असते किंवा 8ला मीटिंग असते, तुम्ही 7ला उठून सुद्धा 8ची गाडी पकडता का नाही? 8ला बाहेर पडतो का नाही? पण जनरली आपण पडत नाही, 10 वाजवतो. 1 तासाचं काम आपण 3 तास करतो. रोजचे आमचे सकाळचे 2 तास आम्ही वाया घालवतो. म्हणून आयुष्याचं गणित दिलंय बरं का. कौटिल्याने एका ठिकाणी मस्त दिले की आयुष्य म्हणजे काय, ते एकूण आयुष्य मायनस झोपलेले तास, राहिलेलं बॅलन्स ते आयुष्य. झोपवतो लागतं, 10 तास झोपण्यात जाणार आहे, ती मानवी प्रकृती, ती काही चॅलेंज करता येत नाही. जे असे म्हणतात 12-15 तास आम्ही काम करतो ते मूर्ख आहेत किंवा आपल्याला मूर्ख समजतात. काही नाही, असं कधीच होत. एकदा 1-2 दिवस ठीक आहे. मी त्यात अजून एक ऍड केलं की एकूण आयुष्य मायनस झोपलेले तास मायनस वाया घालवलेले तास इज इक्वल टू राहिलेलं आयुष्य. रात्री आपण साधारण 8 वाजता घरी जातो, रोज नक्की जातो. झोपायची वेळ पहाटेच. तुम्हाला माहिती का, तुम्ही अख्खा 24 तास झोपत नाही. तुम्ही सकाळी 7ला उठून दुसऱ्या दिवशी 12 वाजल्यानंतर तुम्ही झोपता. मी मुद्दाम तुम्ही हा शब्द वापरला, मी 10:30 वाजता झोपणारा माणूस आहे. म्हणजे रात्री सुद्धा आपण 8-8:30 घरी गेल्यावर, मी तर सार्वजनिक आयुष्यात मला बातम्या बघाव्याच लागतात. मी सकाळी 9 वाजता घराच्या बाहेर पडताना 3 मिनिटापेक्षा जास्त वेळ टीव्ही लावत नाही. फटाफट सगळी चॅनल बदलायची, काही बातम्या नाहीयेत, संपला विषय. रात्री 8 वाजता घरी गेल्यावर काय करतो? जेवतो, टीव्ही बघतो, गॉसिपिंग करतो, 10:30 वाजता झोपतो. हे 2 तास, हे जर रोजचे 2 तास आपण काउंट केले, महिन्याला 150 तास होतात. किती तास वाढले आपले माहिती? किती दिवस वाढले? साधारण 10 दिवस महिन्यात वाढले. आपला महिना 40 दिवसांचा आहे. आणि मी काउंट केलंय हे सगळं. साधारण आपलं आयुष्य 11 वर्षांनी वाढतं. हा ग्रेस पिरियड तुम्हाला, असं मी गृहीत धरतो की तुम्हाला गणित कळतंय. बरं, करायचं नाही का? नक्की करायचं. गॉसिप नाही करायचं, 100% करायचं. मला माझे आजचे विषय गॉसिपिंग मधनं मिळतो. पिक्चर बघत नाही का? नक्की बघायचा, फावल्या वेळेत. सांगितलं बातम्या बघायच्या का? निश्चित बघायचा. सोशल मीडिया वापरायचा का? नाही वापरायचा. पण त्यासाठी काही वेळेचं बंधन, म्हणजे वेळ आपल्यासाठी का आपण वेळेसाठी आहे? खूप मानवी तास आपण वाया घालवतो.
कारण आपल्याकडं एनर्जी पॉवर नाही. मी त्याला एनर्जी पॉवर असं म्हणतो. गुरु, डेस्टिनी वगैरे सगळा पुढचा भाग झाला. मला मध्यंतरी असं एका शिक्षकाशी बोलणं झालं की नाही, आमचे विद्यार्थी सर, माझे विद्यार्थ्यांना ना मीच शिक्षिका किंवा शिक्षक पाहिजे असते, नाही तर मी चालतच नाही. मी त्यांना उदाहरण दिलं पतंगराव कदमांचं, मी त्यांना उदाहरण दिलं डी.वाय. पाटलांचं. काल आमच्याकडे MITचे पांडे सर एका कार्यक्रमात होते. 10,000 कर्मचाऱ्यांचा स्टाफ आहे त्यांच्याकडं, MITकडं 10,000 कर्मचारी. सिम्बॉयसिस म्हणजे पुन्हा एकदा नाव घेतो, पतंगराव कदम, मुजुमदार सर, कराड सर, पतंगराव कदम सर, हे सगळे आधी मास्तर होते. 8वी ते 10वीच्या मुलांना शिकवत होते. त्यांना सुद्धा हीच विश्वास होता, जसं विद्यार्थी त्यांना जाऊन सांगायचे, सर तुम्ही खूप छान शिकवता, त्यांना सुद्धा माहिती होतं मी खूप छान शिकवतो. त्यांनी काय केलं, आपल्यासारखे शिकवणारी लोक तयार केली, जे बुद्धांनी केलं. बुद्धांनी अनुयायी नेमले. बुद्ध धर्म अख्ख्या जगात पसरला कारण बुद्धांनी अनुयायी नेमले. त्यांनी धर्म विकासासाठी बाहेर पडले. हिंदू धर्म तत्कालीन याच्यामध्ये समुद्र पार करायचा नाही, नदी पार करायची नाही, डोंगर पार करायचा नाही, पाप लागतं म्हणून हिंदू धर्म जगाच्या, भारताच्या बाहेर गेला नाही, जगात पोहोचला नाही. त्यांनी स्वतःला शिकवणारे शिक्षक तयार केले. आज 10,000 लोकांचं. आणि काल मला MITचं टर्नओव्हर सांगत होते, 20,000 कोटी टर्नओव्हर आहे वर्षाला, एक शिक्षकांनी केलंय निर्माण. डॉक्टर ग्रँट त्यांच्याबरोबर अनेक डॉक्टर पास झाले. सगळ्यांनी डिस्पेन्सरी उघडल्या 12 ते 3, 6 ते 9. माझ्या पेशंटला माझ्याशिवाय चालतच नाही, घरी फोन करतात, घरी घ्यायला येतात. ग्रँट म्हटलं नाही, मी नाही घरोघरी फिरणार, त्यांनी माझ्याकडे यावं. आज रुबी हॉस्पिटल माहीत नाही असं जगात कोणी नाही. अमेरिकेतले माझी 2 राष्ट्राध्यक्षांनी रुबी हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतलेली, अमेरिकेच्या, जिथं उलटा प्रवाह असतो. आपल्याकडे येणारा माणूस आहे, आपल्या संपर्कात आलेला माणूस आहे, त्यांनी पाठवले. मी साधं उदाहरण नेहमी देतो की सर आपल्या समोर एक क्रिएशन आलंय, तर त्याच्या मागे काहीतरी क्रिएटर आहे. इथं तुम्ही जे काही बघताय ना, हा पाठीमागचा प्लायवूड असेल, व्हाईट बोर्ड असेल, ही चेअर असेल, स्टेज, हे कोणीतरी क्रिएट केलेलं आहे. तर जर क्रिएट झालंय म्हणजे याच्या मागे कोणीतरी क्रिएटर आहे. त्या क्रिएटरला काय म्हणायचं आहे आणि का हा माणूस माझ्या संपर्कात आणलाय, हे जर आपल्याला कळलं नाही, आपली ग्रोथ तिथेच थांबते. आणि आपण दोष परमेश्वराला देतो, मला माणसंच दिली नाही. धीरूभाई अंबानीचं खूप छान वाक्य आहे, बेट ऑन पीपल. बिल गेट्सने एकदा सांगितलं होतं, त्यांना जेव्हा विचारलं अशीच आयुष्याच्या उत्तरार्धात मुलाखतमध्ये, ते म्हटलं माझ्याकडनं सगळं परत काढून घ्या, मला परत शून्यावर आणून उभं करा, मी जिथं होतो तिथं, पण मला 30 माणसं द्या जी माझ्या आयुष्यात त्या टप्प्यावर भेटली, मी पुन्हा असं साम्राज्य उभं करून दाखवतो. कारण त्यांना परमेश्वरांनी पाठवलं होतं. मी माझ्या बाबतीत तरी तो स्वार्थी दृष्टिकोन आधीपासून ठेवलाय बरं, कारण मला त्याचा फायदा झाला, निश्चित फायदा झाला. व्हाय आपण 2-2, 3-3 किलोमीटरच्या रेडियस मध्ये राहणारे लोक आहोत, पण आपण आता 50 वर्षांनंतर एकमेकांच्या संपर्कात का आलोय? आयदर त्याला माझ्याकडनं काहीतरी हवंय किंवा मला त्याच्याकडनं काहीतरी हवंय. हा व्हाय जर आपल्याला पडला नाही ना, आपण नाही काय काम करू शकत. ही साम्राज्य उभी राहिली कारण त्यांनी हायर एनर्जीची लोक उभी केली. आपण हायर एनर्जी होऊ शकतो का? निश्चित होऊ शकतो. आपल्याकडे प्रत्येक वेळी थोडीशी एनर्जी कोणाची कमी किंवा जास्त असेल, पण ते क्रिएट करता येणं शक्य आहे ना. मी जो मगाशी आपण 10 मिनिटांमध्ये सत्संग करतो, आपण त्याला म्हणू मेडिटेशन, हा शब्द खरं खूप हेवी आहे बरं का. मेडिटेशन माणसाला कळत नाही आणि सध्या ते ट्रेंड झालं, आम्ही मेडिटेशन मध्ये जातो. अजिबात जात नाही. घरात टीव्ही चालू आहे, बायको बडबड करते, नाश्ता काय करायचा चाललाय आणि मेडिटेशन अजिबात नाही. झालं का नाश्ता? नाही 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 होत. ही पूजेची पद्धत नाही, मेडिटेशनची पद्धत नाही. आम्ही म्हणजे मेडिटेशन पेक्षा डोक्यातला कचरा बाहेर काढा 5 मिनिटं. बी विथ यू, बी विथ युअर सेल्फ. हलका व्हा ना. हवेत हलक्याच वस्तू उडतात, जाड वस्तू हवेत नाही उडणार. 5 मिनिटं का होईना, परमेश्वरा तू आणि मी. परमेश्वरा देवा सगळ्यांपासून मी लांब आहे, माझ्या भौतिकतेपासून लांब आहे. मी इथं आहे हेच मी विसरले देवा. तू आणि मी 5 मिनिटं बोलू आपण रोज सकाळी. का बोलू शकत नाही आपण? सगळा कचरा बाहेर काढून मला इथं पुढं काय करायचंय? मी अध्यात्माकडे जाताना कधीही संन्यास किंवा शून्य आर्थिक याच्याकडे जात नाही. आपला एकही देव गरीब नाहीये. किलो किलो सोनं देवाच्या अंगावर आहे.
आपलीच नाही, कोणत्याही धर्माची कोणतीही मंदिरं, प्रार्थना स्थळ गरीब नाहीयेत. मक्का मदिना गरीब नाहीये. त्या ख्रिश्चनाचं मोठं चर्च अमेरिकेला ते गरीब नाहीये. आपले बालाजी साईबाबा गरीब नाहीयेत. त्यामुळे आपण मेडिटेशन करत जाताना, कचरा डोक्यातनं काढताना आपण आर्थिक ताकद नाकारत नाहीये, ते आवश्यकच आहे. कारण जगात जर 100 रुपये असतील आणि जर ते चांगल्या लोकांनी घेतले नाही तर वाईट लोकांकडे जाईल. त्यामुळे पैसा कमवणं, आर्थिक स्थैर्य असणं हे चांगल्या लोकांचं कर्तव्य आहे, नैतिक जबाबदारी आहे परमेश्वराने दिलेली, असं आपण समजतो. त्याच पद्धतीने आपण काम सुद्धा करतो. पण आपण कोणाचं ऐकणार आहे का? बरं, गुरु मला अजूनही सांगत आहे, बुद्धांनी तर सांगितलं अत्तदीप व्हावं, स्वतः प्रकाश मानो. एक सर्टन लेवल तर नाही तुम्हाला कोणाची गरज पडली पाहिजे, तुम्हाला स्वतःला कळलं पाहिजे आता मला काय करायचंय, आता मी किती ठेवतो पैसे, आता मला कुठे जाऊ, फ्रॉम हिअर व्हेअर. जेव्हा तुम्ही त्या व्हेअर पॉइंटला जाता ना तेव्हा तुमच्या लक्षात येतं व्हेअर असं काही नाहीच आहे. परत फ्रॉम हिअर टू व्हेअर. यातलं मी मगाशी जे कॉलेजांची नावं घेतली, हॉस्पिटलची नावं घेतली, त्यातल्या एकाही माणसाला माहित नव्हतं बरं का की मी एवढं उभं करणार आहे. एक संस्था उभी केली, चांगली झाली, तिकडे पण उभी करू, चांगली झाली, तिथे उभी करू, चांगली झाली. मॅकडोनाल्डचा अध्यक्ष वयाच्या 57 वर्षापर्यंत अतिशय कपलते भिकारी अवस्थेत असणारा, जसं आपण पुण्यात बघतो दारूच्या दुकानाच्या बाहेर पातळी घेऊन बाई बसते नॉनव्हेज विकत, तसं विकत होता आईच्या हातून. तो विकायचा आई बनवत होती. ऍट द एज ऑफ 57 त्यांना असं वाटलं की आपण काहीतरी करू शकतो, केलं. आज KFC नाही अशी एक गल्ली नाहीये कोणत्या भारतातल्या नाही, जगातल्या मोठ्या शहरांमध्ये. बरं, अजून आश्चर्य असं की एक सारखी केस मिळतो. आपण इथे कॉफी पिली की त्याला पैसे मिळतात, पण ती कॉफी कशी आहे, त्याला सर्व्हिस कशी मिळते, ती क्वालिटी तीच आहे का जी आता अमेरिकेत, न्यूयॉर्कमध्ये कोणी पित असेल, लंडनमध्ये कोणी पित असेल, तर आहे ना. नाही, माझ्या अशी कॉफी चांगली मिळते, मीच बनवणार, मीच 4 लोकांना विकणार. आम्ही आमच्या काउंटरला, आपल्याकडे ती पद्धत आहे, मी नाही कोणाला हात लावू देत, वडे मीच काढणार, बस आयुष्यभर वडे काढत, बस आयुष्यभर वडे काढत. पुढचा विचार करता आला पाहिजे, पुढचं नियोजन करता आलं पाहिजे, पुढचं प्लॅनिंग करता. गुरुची इच्छा करते, गुरुचा अर्थ कळतोय. मला जर माझ्याकडे चांगलं वाईट कळत नसेल तर त्यांनी तुझं सांगून आपण किती ऐकणार आहे हो. मला पुढे काय करायचं माहित नसेल तर मी त्याचं किती ऐकणार आहे. अनेक वकील्स असे आहेत की ज्यांचं ऑयल ऑफिस अमेरिकेत आहे, अनेक ठिकाणी आहे, आणि लहान लहान केसेस घेतात, जिंकतात, हारतात, वेगळा विषय. त्यांनी जे अपॉइंट केलेले लोक आहेत. अनेक उद्योजक असे आहेत, टाटा काय त्यांच्या रोजच्या सगळ्या ऑफिसला जाऊ शकत नाही, कोणी उद्योजक जाऊ शकणार नाही. मी स्वतः एका लिमिटेड कंपनीत काम केलेलं, आमचा डायरेक्टर आमच्या ऑफिसमध्ये, मी तिथं 2 वर्ष असताना कधीही आला नाही, त्याला आमचं ऑफिसच माहित नसतं. आम्हाला मुंबईला बोलवायचे दर महिन्याच्या कॉन्फरन्स मिटिंगला, पण त्यांना ऑफिसमधलं सगळं माहिती होतं. तेव्हा कॅमेरे वगैरे असा काही प्रकार नव्हता. आता निदान आलेत तरी ते मॅनेजमेंट शक्य आहे ना. तुम्ही ते लोक अपॉइंट करावं लागतील, हायर टू गेट हायर. आपल्याकडे जर 2 लोक आली, एक 30,000 पगार मागतो, 10,000 पगार मागतो, आपण पटकन 10,000 वाला घेतो. तीस वाला आपल्याला परवडत नाही, 30 वाला कमवून देणार, तो 30 मागतो, याच्या मागे काहीतरी त्याचं लॉजिक आहे, असावं असं अपेक्षित आहे. चर्चा केली की कळतं की खरंच मागतो का, त्याला काही अभ्यास नाही म्हणून मागतो. पण हे शक्य आहे करायचं असेल तर. आणि म्हणून पावलोपावली गुरुची आवश्यकता आहे. हायर इन एनर्जी. आपल्यापेक्षा लहान पण असू शकतो बरं का गुरु. एका लहान मुलाला असं सहज असताना आपण त्याला विचारतो का हसतोय. मला असाच एक प्रश्न पडला. आमची नात आहे माझी, खूप लहान, 1.5 वर्षाची आहे, आणि हसत असते. मी तुला का हसते, म्हणजे तिचा इनडायरेक्ट प्रश्न असा की डू आय नीड अ रिझन टू बी हॅपी. मला खुश होण्यासाठी, मला हसण्यासाठी कारण लागतात का? मी नाही हसू शकत, मी नाही खुश राहू शकत. पण आपल्याकडे खुश राहण्यापेक्षा मला वाईट वागणं, मला हेट तयार करणं, हे जास्त सोपं वाटतं आपल्याला. मी मगाशी सांगितलं, व्हॉट यू हॅव अर्न यू कॅन ड्रॉप, व्हॉट यू हॅव लर्न यू कॅन ड्रॉप. हे जे हेट आहे ना, हे आपण तयार केलेत ना. 2 वर्षाचा माणूस कोणाशी हेट करत नाही मुलगा. आपण इथं शिकलोय. तो व्यक्ती दिसला की माझ्या कपाळात आट्या पडतात. अरे कशा पडतात?
तुम्ही तुमचं आयकॉन तयार केलं. तुमच्या ऑफिसमध्ये तुम्ही गेल्यावर आतला स्टाफ सांगतो बघा, आता आल्या सर, आता चिडचिड करतील. हा तुमचा आयकॉन झालाय. आपण जेव्हा मोबाईलवर आयकॉन बघतो ना, आपण व्हॉट्सअप आयकॉन बघतो, आपण फेसबुक, हे आयकॉन आहेत. त्याच्या बटन दाबले की आपण त्याच्या आत जातो, बरोबर ना. आपण SMS दाबले की SMS आत जातो, FB दाबले की फेसबुकच्या आत जातो, इन्स्टा दाबले की इन्स्टाच्या आत जातो. तसे आपले ते आयकॉनच तयार झाले. हा आता अक्कल शिकवणार, हा आता दीड शाळापणा करणार, हा आता ओरडणार, हा आता बघा चुकाच काढणार. आपले आयकॉन तसे नकोय. आपण फ्रेश राहायला पाहिजे. आपण पुढच्या क्षणी काय बोलणार आहे प्रिडिक्टेबल नकोय. आणि हायर एनर्जी शिवाय येणार नाही. चांगली पुस्तकं वाचता. मी जे संध्याकाळचे 2 तास सांगितले तुम्हाला, टीव्ही बघा ना, बातम्या बघता बघता जेवता जेवता सुद्धा काही चांगलं ज्ञान घेता येणं शक्य आहे, निश्चित शक्य आहे. बरं, किती आपण नशीबवाले आहोत की आपल्यासाठी सगळं एका बटण्यावर आहे. युट्यूबला चांगली पुस्तकं आहेत. खरं माझं भाषण ऐकण्यावर पूर्णपणे विरोध आहे बरं का. ऐकून काही होत नाही, वाचून जे होतं त्याचं ऐकून 100तला 1 पट सुद्धा होत नाही. आपण वाचनच करत नाही. खूप लहानपणी आपण ऐकलं, जो वाचेल तो वाचेल, पण नाही वाचायचं आम्हाला. जर तुमच्याकडे शिक्षक विद्यार्थी रेडी असेल तर शिक्षक तुम्हाला पावलोपावली मिळू शकतात. तो घेता आला पाहिजे, तो ओळखता आला पाहिजे. भगवान बुद्ध, शंकराचार्य, व्यास, वाल्मिकी यांनी जे आपल्यासाठी रचून ठेवलेलं आहे ते सगळं आपण उपयोगात आणायचं आहे. त्यांची ना आपली कधी ना कधी भेट होणार आहे. काहींची 20 वर्षानंतर, काहींनी 30 वर्षानंतर. तेव्हा त्यांच्या पुढे गेल्यानंतर आपण त्यांना सांगता आलं पाहिजे की प्रभू, तू जो आम्हाला फुटपाथ दिला त्याच्यावरून आम्ही चाललोय, तुझ्यापर्यंत आलोय. पुन्हा एकदा सांगतो, हायर टू गेट हायर. लोक नाही, एक पुस्तक तुम्ही हायर करताय, पुस्तक वाचा. चांगल्या मित्रांच्या बरोबर राहा. आयुष्य खूप कमी आहे. आपल्याला एकमेकांचं खरं सांगतो, प्रेम करायला सुद्धा वेळ नाहीये. मला खरं सांगा, आपल्या जवळचे किती मित्रांना आपण रोज फोन करतो? नाही. पण जे राहिलेले तास आहेत आपण हेट करण्यासाठी घालवतो, टीका करण्यासाठी घालवतो. हा बघ कसा बोलला, तो बाय कसा बोलला. आज मी कसा बोलले काही महत्वाचं नाही. नका चर्चा करू. चांगले बोलले, वाईट बोलले, मागच्या वेळेसपेक्षा भारी बोलले, नाही बोलले, काही नकोय. एखादी लाईन घेता आली तर घ्यायची, ती लाईन पुढे घेऊन पुढचं त्याला आहे ना आपली काळजी. मी नेहमी असं म्हणतो की गो ॲज फार ॲज यू कॅन, ही विल शो यू द फर्दर. आज आपण जेव्हा सगळे एकत्र आलो इथं, वेगवेगळ्या भागातून आले ना, प्रत्येकाची गरज वेगळी. तुम्हाला हे ऑफिस, हा स्टेज, हे काही दिसत नव्हतं. तुम्ही इथपर्यंत आला, पुढचा चौक दिसला, इथपर्यंत आला, पुढचा चौक दिसला, बिल्डिंगच्या बाहेर आला, गाडी लावली, इथपर्यंत आला. आपण जिथं आहोत तिथूनच सुरुवात करावी लागते. आपण रोज तेच करतो, फक्त आपल्याला माहित नसतं. तुम्ही किती जरी ठरवलं की मी कोथरूडला राहतो पण मला सदाशिव पेठेतून सुरुवात करावी, नाही जमणार. कोथरूड पासूनच सुरुवात करावी लागते. एक साधा संदेश आहे, पण आपल्याला कळत नाही. जसा व्यवसाय सुद्धा होतो ना, नाही मला ते करायचं, पण ते त्याला पाहिजे. आणि लहान तर चालू कर. कोणत्याही व्यवसायाचं लहान स्वरूप असतं का नाही मला सांगा? असतं. पण आपल्या शून्यात नको. आपण बरोबरी करणं डायरेक्ट टाटा बिर्लाशी, अंबानीशी नाही करता येणार. तुम्ही जिथं आहात तिथूनच तुम्हाला चालू करावं लागणार आहे, तिथूनच स्पीड पकडावं लागणार आहे. मग जे सांगितले, एकंदरीत आयुष्य मायनस झोपलेलं आयुष्य मायनस रोज वाया घालत असलेलं आयुष्य इज इक्वल टू क्रिएटिव्ह इयर्स, प्रोडक्टिव्ह इयर्स. काउंट डाऊन पाहिजे आयुष्याला. काल MITच्या सरांनी सांगितलं होतं, जर मला इथपर्यंत जायचंय, मी सगळ्यात लवकर येतो नेहमी. रस्त्यावर अपशकन येऊ शकतात, रस्ता जाम होऊ शकतो, सगळ्या गोष्टी मला काळजी कराव्या लागतात. प्रत्येकाने तुम्ही सुद्धा गृहीत धरला की मला अर्धा तास लागणार आहे, कोणाला 40 मिनिटं लागणार आहेत, कोणाला 20 मिनिटं लागणार आहेत. मग इथून मला जिथं पोहोचायचं ते पोहोचण्यासाठी जर मी 20 वर्षाचं नियोजन केलं असेल तर मी 10व्या वर्षी इथं पाहिजे, 5व्या वर्षी इथं पाहिजे, 3ऱ्या वर्षी इथं पाहिजे, उद्या मी हे केलेलं पाहिजे. त्याचा जर अभ्यास केला तर आपण ते निश्चित करू शकतो. हायर टू गेट हायर. काही वेळा आम्ही सगळीच वाक्य खूप वेळा वापरत असतो प्रत्येक भाषणात. तिथे डोक्यावर असं हॅमरिंग झालं पाहिजे. पण इट्स नेव्हर लेट. कधीही नाही, कधीही लेट होत नाही कोणत्याही गोष्टीला.
मग अशी उदाहरणं दिली, अशी खूप उदाहरणं आहेत की ज्यांनी वयाच्या 60-65 मध्ये काहीतरी सुरू केलं आणि मिरेकल्स घडवली. मिरेकल्स म्हणतोय मी, की ज्याचा नंतर स्वतःवर विश्वास नाही बसला कारण मी एवढं काहीतरी उभं करू शकलो. फक्त आपण वेळ व्यवस्थित देतोय का? स्वतःविषयी प्रामाणिक राहतोय का? त्याला सोडा, स्वतःला ते चीट करत नाही ना. हे जर प्रश्न स्वतःला विचारले तर आयुष्य खूप सोपं होऊ शकतं. तुमच्या उर्वरित आयुष्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा देता. पुन्हा लाईफ सेलिब्रेट करू ना आपण. मी आज जोर देतोय कारण वैचारिकदृष्ट्या येशू ख्रिस्तांना मानलेले लोक आहे आपण. कदाचित थोडंसं जड झालं ऐकायला. ते म्हणतात सेलिब्रेट द लाईफ. अरे कुठं घेऊन बसलाय? तुला परमेश्वराचं रूप मिळालंय. परमेश्वराने चांगलं रूप दिले. हात पाय धड जागा ठेवले. बघा बाहेर जाऊन लोकांना चालायला नसतं, डोळे दिसत नाही, अपंग असतात. सेलिब्रेट द लाईफ विथ गुड थिंग्स. आपण गाडीची काळजी घेतो, आपण शरीराची काळजी घेतो. तुम्हाला आपण प्रवास करत असताना ना आपल्याला आठवत पण नाही की आपण कारमध्ये बसलोय. जोपर्यंत कार चांगली चालली आपल्याला अजिबात आठवत नाही की आपण कारमध्ये आपण आपलं एन्जॉय करत तिथं पोहोचतो, तिथं कामं करतो, परत येतो. जर कारमध्ये थोडाही प्रॉब्लेम असेल तर आपलं 24 तास लक्ष तर कारमध्ये असतं. पोचू का नाही, काय होतंय, काही नाही. तसं शरीराचं आहे. आता आपण सगळं नॉर्मल म्हणून बसलेलो आहे, पण जर थोडं दुखायला लागलं तर आपलं लक्ष नंतर, अरे यार माझं शरीर माझ्या बरोबर आहे, नंतर आठवतं आपल्याला. तर आपण किती इझिली आणि कॅज्युअली आपण जगतोय आता. अरे हा माझा हात दुखतोय, माझा गुडघा दुखला. तर निगेटिव्हिटीकडे लक्ष नाही देता सकारात्मकडे लक्ष देऊ. देवाला तीच लोक आवडतात. तू देवाच्या मार्गावर चालतो. भगवद्गीता फक्त मंदिरात ठेवून कृष्ण कधीही पसंत होणार नाही. मी खूप लोक अशी बघितली, तुम्ही बघितली की ज्याचं परमेश्वराशी काहीच देणं करत नसेल, किंवा धूप सुद्धा करत नाही, पण त्यांना आयुष्यातलं सगळं मिळतंय. बघितलं का नाही तुम्ही अशी लोक जी सांगतात ना, आम्ही नाही बाबा, आमच्या घरी दिवा करताना बाद झाला, आम्ही काही करत नाही. आणि रोज पूर्णपणे पूजा अर्चा करणाऱ्या लोकांना सुद्धा काहीच मिळत नाही. अलाइनमेंट नाहीये. जे देवाला आवडतं ते आम्हाला करायचंच नाहीये. मी पूजा करतो पण देवानी ज्याला पाठवलं त्याच्यावर मी राग व्यक्त करतोय, मी नाराजी व्यक्त करतोय. मी साधं लॉजिक देतो आणि थांबतो. एक काम करा, आपला राग जर आपला गेला ना, आपला अहंकार गेला, राग गेला की अहंकार जातो, अहंकार गेला की सगळं येतं. इथं सगळी उदाहरणं तशी. आपल्या खिशातील डायरी आणि पेन नेहमी ठेवायचं. 24 तास डायरी आणि पेन खिशात ठेवायचं. मला एकदा राग आला, मी ज्या क्षणावर जिथं असेल ना तिथं राहून, साईडला राहून मी रागाचं कारण लिहिणार. 1 महिना बघा, प्रयोग करून बघा. 1 महिना मी रागाचं कारण, मी कार चालवतो, कारनं समोर मध्ये लगेच गाडी साईडला घ्यायच्या नाही द्यायचं. मला राग आला कारण तो राग गाडीच्या मध्ये आला. पण हे लिहिताना जर माझं पेन चालू झालं नाही तर पेनवर राग नाही काढायचा आणि परत लिहायचं की मी हे लिहित असताना मला पेनवर पण राग आला. मी हे लिहित असताना मागणा माणूस सारखा हॉर्न वाजवत होता, त्याच्यावर पण लिहा. एक लिहिताना 3 गोष्टी सापडल्या. मी खरंच प्रयोग करून सांगतो तुम्हाला, 1 महिन्याच्या 3 महिने जास्त म्हणतो, तुमचा सगळा राग निघून जाईल. लोकांवरचा राग काढण्याचं विसरून जाल तुम्ही. लोक विचारतील तुम्हाला की वॉटर हीटर एसीचं काम कसं करायला लागेल. आणि सगळ्यात पहिले तर घरातल्या लोकांना कळतं बरं का. घरात लोक सांगतात बदललाय पप्पा, तुम्हाला त्याचा अनुभव येईल. ते सांगा खरं सगळं, बाकी काय हो. म्हणजे आम्ही आता बघतो मित्रामध्ये, माझ्या नादी लागू नको, मी लय वंगाळे. अरे काय भाषा आहे. आपण माणसं आहे ना, आपण सांगायचं माझ्या नादी लागू नको, मी लय बेकार आहे. स्वतःला बेकार म्हणतेस दगडा तू. माझी शक्तीवर पाय नाही ठेवायचा, तू जनावर आहे. माझी शेपटीवर पाय ठेवायचा नाही. शेपूट कोणाला असते माणसांना, मी तरी नाही बघितलं कधी. आधी होती असं म्हणतात, म्हणजे असं म्हणाल की मी डुक्कर आहे. अरे मी डुक्कर आहे, अरे काय पद्धत आहे. माझ्या नादी लागू नको. वर यू. आपण खूप लहानपणी गेम खेळलेलो आहे बघा, तुम्हाला आठवत असेल तर, की आता मला ती लीक आठवत आहे. कोणीतरी काहीतरी म्हणायचं, कोणीतरी काहीतरी आणि एखादी असं नमस्ते करायचं. खूप आपल्या वेळेस असायचे आता कदाचित गेम. मग जो नमस्ते करतो तो जिंकला म्हणायचे, कारण तो सद्गुण आहे. बाकीच्या काहीतरी चुकीचं दाखवायचे. हे जर सोडलं ना, कोणी आपलं कोणाचं स्पर्धक नाहीये. आपण इथून बाहेर पडल्यानंतर आपल्याला आपलेच एवढे व्याप आहेत की कोणाची गरज नाहीये. थांबू. मला असं वाटतं की खऱ्या गुरुचा अर्थ तो आहे की जो रस्ता दाखवतो, जो मार्ग दाखवतो. आणि आपण स्वतः होऊ, आपणच होऊ असं नाही, आपणही लोकांना चांगल्या मार्ग दाखवू, पण त्याची स्वतः इम्प्लिमेंट करू. आम्ही स्वतः, आम्हाला 2 वेळा शिक्षा दिल्या कारण असं वाटलं की नाही आम्ही चुकलोय पाथवरनं. मी जेव्हा तुम्हाला सांगतोय तर मला तर सोडता आलं पाहिजे.
सिगरेट सोडा असं मला नाही म्हणता येणार जर माझ्या हातात सिगरेट असेल तर. मी जर रोज व्यायामाला जात नसेल तर तुम्ही व्यायाम करा असं मी नाही सांगू शकणार. स्वतःला 2 पनिशमेंट दिले, आयुष्यभर तर लक्षात राहणार आहेत आमच्या की नाही आम्ही दोन दिवस अलाइनमेंट नाही केला. तेवढं प्रामाणिक राहू. पुन्हा एक सांगतो, उर्वरित आयुष्याच्या खूप शुभेच्छा देतो. लाईफ इज ब्युटिफुल. मस्त जगू, हसत खेळत जगू, आयुष्यातलं टार्गेट पूर्ण करू. टार्गेट पूर्ण करण्यासाठी रस्ता नियोजन व्यवस्थित करू. तुम्ही कागद आणि पेन हातात घ्या, त्याला तुमची काळजी आहे. परत परत सांगतो, तो आपल्या सगळ्यांना रस्ता दाखवेल असं मी गृहीत धरतो. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा.